नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आपण मस्त भेंडी करून घेणार आहेत. आज आपल्याला उपवास सोडण्यासाठी वरण भात, पोळी आणि भेंडींची भाजी करायची, कारण की आपल्याला बाहेर पण जेवणाचं आमंत्रण आलेलं आहे. त्यासाठी मस्त भेंडी करून घ्यायची. तर बघा, मस्त भेंडीनं स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्यांवर टाकून दिली. कॉटनच्या कपड्यावर टाकली ना, तिचं सगळं पाणी कोरडं होऊन जातं. नंतर तिला पुसून घेतली. तिला आहे ना नंतर चिरून घेतली आणि मस्त आपण भेंडी करून घेणार आहेत. आज मला थोडी थंडी वाजत होती म्हणून मी स्वेटर घालून घेतलेलं होतं. तर बघा, आता थोडी थंडी, कुठं ऊन कुठं थंडी असं पडतं. सकाळी सकाळी खूप थंडी वाजते. मला तसंच होत होतं. म्हटलं चला भेंडी कापून घेतली. आता भेंडी ना मस्त तेल टाकलं, जिरं टाकलं, त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेतली. भेंडी ना कमी गॅसवरती होऊ द्यायची थोड्या वेळ. नंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली. हळद टाकून चांगले मिक्स करून घ्यायची. हळद टाकून मिक्स केल्यानंतर आपण तिच्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यानंतर आहे ना ती भेंडी चिकट होत चालते. त्यासाठी ना झाकण ठेवायचं नाही आहे. थोडा वेळ अशीच होऊ द्यायची तिला. आता जरासं फुल गॅस करून दिलेला आहे. मस्त हाताने लसूण मी थोडा चुरून घेते आणि तोच टाकून देते. त्याच्याने बी भारी चव येते. ठेचून काही टाकत नाही मी आज. तर मी थोडे लसूण टाकून दिले 2-3 कापड्या. थोडीशी भाजी असल्यामुळे मी काही जास्तीचं टाकलं नाही. तर बघा, आता चांगलं मिक्स करून घेते आणि तिला आहे ना मस्त जोपर्यंत आपण गॅस चांगला चालू आहे ना तोपर्यंत तिला चांगले हलवत राहायचं. म्हणजे जो तिचा ओलापणा असतो ना तो पूर्ण कोरडा होतो. त्यासाठी तिला चांगले हलवत राहायचं आहे. नंतर तिच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. एक चमच्यानं थोडं वरती टाकलेलं आहे. भेंडी शिजून ना थोडी कमी होऊन जाते, त्यासाठी मीठ थोडं अंदाजानेच टाकायचं आहे. तर चांगले अजून परत मिक्स करून घेते. मिक्स केल्या बघा, आणि लोखंडाच्या कढाईमध्ये जर भेंडी गवार असं केल्यामुळे ना आपल्याला लोह मिळतं. त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये केलं तर खूप चांगलं असतं. मग मी नंतर त्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवून दिलं. तर आता बघा, अजून परत झाकण काढून बघते आणि आता थोडी भेंडी कमी झालेली आहे. आता चांगले मिक्स करून घेते. आता आपण त्याच्यामध्ये जे चटणी मसाला जिरं आहे ना ते टाकून घेणार आहेत. जे राहिलेलं साहित्य आहे ना ते टाकून घेणार आहेत. तर बघा, आता मी मस्त थोडा शेंगदाण्याचा आणि त्याची चटणी केलेली होती ना ती टाकून दिलेली. नंतर आपली साधी चटणी आहे ना ती टाकून देते. थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आपली ही साधी लसूणची चटणी आहे ती पण टाकून दिलेली आहे. आणि मुलांना जास्त तिखट लागत नाही, त्यामुळे म्हणजे जास्त तिखट होऊन जातं ना, त्यासाठी प्रमाणातच चटणी टाकते मी, कमी प्रमाणात. तर नंतर आता आपण टाकून घेणार आहेत कोथिंबीर आणि ते राहिलेलं टाकून देऊ आणि मस्त चांगले मिक्स करून घेऊ. आता मी कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर बी मस्त टाकल्याने खूप छान चव येते भाजीला. तर कोरड्या भाज्यांमध्ये खूप भारी लागते. आणि नंतर तिला आहे ना मंद गॅसवरतीच होऊ देते मी. अशी मस्त तळल्यासारखी भेंडी झाली ना तर मुलांना पण खूप छान लागते आणि चिकट पण होत नाही, काहीच नाही. त्यासाठी ना तिला आता बिना झाकण ठेवायचीच वाफवून घ्यायची. आपली भेंडीला काही जास्त वेळ लागत नाही. 10 मिनटात आपली भेंडी होऊन जाते. तर आता तिला बिना झाकण ठेवूनच बघा मस्त करून घेतलेली. खूप छान असं तेल पण आलेलं आहे आणि मस्त झाली आपली भेंडी बघा. भारी झालेली ना. मुलांना अशा पद्धतीने केली ना तर मुलं आवडून खातात. तर आमच्या दादू ताऊन त्यांना पण खूप आवडते भेंडी. तर बघा, आता टिफिनसाठी मस्त आहे. अशी अशी खराब होत नाही, काही नाही, आणि चिकटपणा पण तिचा कमी होऊन जातो. नंतर आपण आहे ना वरणला फोडणी द्यायला घेतलेलं आहे. आज आपलं वरण भात आणि भेंडीची भाजी आणि पोळी. नंतर आपल्याला तिकडे आमंत्रण आलेलं आहे. तिथं जायचं आहे सगळ्यांना, पण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरी पण करून घेतलं. तेलमध्ये जिरं टाकलं आणि धणा टाकले आणि कढीपत्ता टाकला आणि आपण थोडीशी मिरची टाकून घेणार आहेत. हिंग आम्ही वापरत नाही जास्त, कारण की ना ज्याला स्टोनचा त्रास राहिला ना त्याने हिंग अजिबात वापरू नये. हिंगमुळे स्टोन जास्त मोठे मोठे होतात, त्यासाठी ना, आणि म्हणजे पक्के होत चालतात. आणि जे आपल्याला जखम वगैरे राहिली ना तीसुद्धा अशी पक्के होते, असं आपल्या आई आजी ते सांगत होते. हिंग जास्त वापरायचं नाही असं. तर त्यासाठी हिंग काही कधी कधी वापरतो, जास्त तर आम्ही हिंग वापरत नाही. तर मग मी लसूण टाकले, आता टमॅटो टाकला आणि चांगलं मिक्स करून घेते. आणि आता आपण शिजून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे. डाळ मी दोघी कुकरमध्येच आपलं डबे ठेवून घेतलेले होते. भात पण खूप छान होतो आणि डाळ पण खूप छान होते. गरम पाणी करून आपले डाळ भातचा कुकर लावायचा आहे, म्हणजे डाळ आहे ना खूप छान अशी मऊ शिजली जाते. भात पण खूप छान होतो. आणि जेवढ्या टाईममध्ये आपली डाळ शिजेल तेवढ्या टाईममध्ये आपले भाजी म्हणजे भात पण आणि डाळ पण शिजली जाते. त्यासाठी दोघी पण कामं पटक्यात होता. तर मी कायम कुकर लावून घेते. कुकर लावताना आपण गरम पाणी टाकलं ना तर खूप छान होतात. तर बघा, भात पण खूप भारी झालेला आहे. मस्त असा मोकळा मोकळा आलेला आहे आणि डाळ पण आपली खूप छान शिजलेली आहे. तर आपण आता डाळ टाकून घेणार आहे. हो,
तर बघा आता भात सुद्धा बघा किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण डाळ पण चांगली मिक्स करून टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. तर आता थोडंसं रवीने घालून घेते मी, कारण की ना वरण आपलं खूप छान डाळ शिजली ना तर भारी होतं. तर बघा आता आपलं डाळ पण दाखवते तुम्हाला मी. डाळ पण मस्त झालेली. तर कुकर गरम असल्यामुळे मी साईडशीने काढून घेतलं बघा. डाळ दाखवते तुम्हाला किती भारी शिजलेली. अशा पद्धतीने आपला आज उपास सोडण्याचा साधा आणि सिंपल पदार्थ होता. म्हटलं चला आपण घरी पण करून घेऊ. तर ताऊला पण थोडी जायची घाई होती, पेपरला जायचं होतं. ताऊचं पण पेपर चालू आहे. बघा डाळ किती छान झालेली. मी चम्मचने घालून घेतलं तरी खूप भारी झालेलं आहे. तर आता मस्त मी मिक्स करून घेतलं आणि आपलं वरण खूप छान झालेलं आहे. आणि आता ते टाकून देणार आहे मी याच्यात. तर आपलं वरण खूप छान झालं. आता मस्त आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहेत. तर हळद टाकून घेतली आणि आता थोडं आता पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. मी पटापट आवरून घेतलं. आज आहे ना मला थोडं बाहेर जायचं होतं. आज आपल्या तिकडे शेतामध्ये मस्त असं छानसं असं महादेवाच्या मंदिर आहे, तिथं मस्त कार्यक्रम आहे, त्यासाठी तिथं जायचं होतं आपल्याला. तर त्यासाठी पटापट धुणं वगैरे सगळं आवरून पहिले स्वयंपाक करून घेतला, नंतर आता धुणं भांडी नंतर करते म्हटलं. बघा कढईला सुद्धा लागत नाही एवढं छान असं आपलं वरण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कढईला सुद्धा थोडंसुद्धा लागलेलं नाही. आता मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त शिजून घ्यायचं आहे. तर खूप भारी होतं मग आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. आणि ते नुसतं पाणी टाकून हलवून घेतलं आणि लगेच टाकलं ना तर त्याची चव थोडी वेगळी लागते. असं करून बघा खरपूस खरपूस खूप छान असं वरण लागतं. तर त्यासाठी मी थोडं असंच करून घेतलं आज. म्हटलं चला आणि डब्यामधल्या शिजवलेलं ते वरणाला थोडीशी वेगळीच टेस्ट येते ना, त्यासाठी असं शिजवलं की ते चांगलं लागतं. आणि कुकरमध्ये जर टाकून शिजवलं तर ते पण खूप छान लागतं. डब्यांमधलं थोडं असं निकससारखं लागतं. त्यासाठी ना थोडंसं असं शिजून घेतलं की भारी लागतं, म्हणून मी अशा पद्धतीने करून घेतलं. कोथिंबीर टाकून दिली. आता मस्त त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून आणि सगळंच टाकलं गेलं आहे. आता फोडणी पण देऊन गेली, सगळं झालं आणि आता आपण त्याला एक मस्त उकळी आणणार आहेत. तर चला आता पटापट आवरून घेते. आणि आज आपल्याला आता बाहेर जायचं आहे, त्यासाठी मी आवरायला घेतलेलं आहे. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घेतलं. मीठ टाकून पण चांगलं उकळू दिलं. बघा खूप छान असं मस्त घट्ट झालेलं आहे आणि आपलं वरण भारी झालेलं आहे. आता आपण चाललो शेतात. शेतात आलो आम्ही आणि तिथं बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. मंदिराचं काम चालू होतं. मंदिरामध्ये आम्ही थोडे फोटो वगैरे शूट केले, पूजा वगैरे केली आणि मस्त पूजा वगैरे करून बघा किती भारी सजवलं होतं ना तिथे. एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. एवढी गर्दी पूर्ण जेवणासाठी आलेली होती, उपवास सोडण्यासाठी. महाशिवरात्रीचा उपवास होता ना, उपवास सोडण्यासाठी सगळी गर्दी आलेली होती. एवढे मोठे मोठे झाडं, ही आजी येत आहे ना, ही आजीने ते ठेवता तो कार्यक्रम. भरपूर छान असा कार्यक्रम असतो. भरपूर गर्दी येते. बघा आता आरती चालू झालेली आहे. आरतीचा कार्यक्रम चालू आहे आणि आरती होती तिथे. रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते आणि त्या मंदिरात आम्ही गेलेलो होतो आणि खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. आता बघा पंक्ता बसून गेल्या. पहिले माणसांना सगळ्यांना जेवायला बसून दिलं, नंतर मग सगळ्या बायका बसणार होत्या. पहिले आता सगळ्या माणसांना बसून दिलं आणि आता आम्ही नंतर बसणार होतो. तर एवढं भारी मंदिर होतं. झाडं पण एवढी छान आहेत ना तिथे. बघा स्वयंपाक पण खूप भारी केलेला होता. डाळ भात, बट्टी, वांग्याची भाजी, शिरा, मिरचींची भाजी आणि बघा पिंपळाचं झाड, खूप जुने झाड होते. पिंपळाचं झाड होतं, वडाचं झाड होतं, रामफळचं झाड, सीताफळचं झाड आणि अजून एक परत याचं मोठं सीताफळचं त्याचं झाड होतं. खूप छान छान झाडं लावलेली होती. आणि बघा ही आमच्या कॉलनीतली ती पण आलेली होती. खूप छान कार्यक्रम झाला. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास